नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये आज करंटच्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट टॉपिक्स, हॉट टॉपिक्स जे घेऊन आलेलो आहोत आपल्यासाठी, ज्यावर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये भविष्यात आपल्याला प्रश्न विचारू शकतात. ते खूप इम्पॉर्टंटचे असे आहे. आजची पहिली न्यूज जी आपण घेऊन आलेलो, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला माहीत आहे की AI आणि वीज पुरवठा म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा वगैरे वगैरे ऊर्जा क्षेत्र. तर यावर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे जे लक्षात ठेवायचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वीज पुरवठा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर क्षेत्र, ऊर्जा व्यवस्थापन, वीज वितरण आणि शाश्वत विकास या विभागात आपल्याला AIचा वापर करायचा आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI ऊर्जा वाचवण्यासाठी प्रभावी ठरते. आता जिथं आपण माणसं कामं नाही करू शकत, बट तिथं AI खूप चांगलं काम करू शकते आणि आपली वीज जी वाया जाते ती आपण वाचू शकतो. स्मार्ट ग्रीड सिस्टीमद्वारे वीज पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्याचं निर्णय हे वगैरे वगैरे जे आहे ते विचार जे सुरू आहेत. त्याच्यानंतर ऊर्जाची शाश्वतता. पारंपरिक ऊर्जाचे तुलनेत शाश्वत ऊर्जाचा वापर जास्त फायदेशीर ठरू शकते, असं पण हे एक त्यांनी अहवालात दिलेलं आहे, न्यूजपेपरमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर AI तंत्रज्ञानाने वीज पुरवठ्याची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुधारली आहे. त्यांना असं आढळून आलेलं आहे की AI तंत्रज्ञानाच्या वीज पुरवठ्याची गुणवत्ता आणि कार्यक्षमता म्हणजे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्ट आणि त्याचं पॉवर हे पण खूप इन्क्रीज झालेलं आहे, असं त्यांना आढळून आलेलं आहे. ऊर्जा क्षेत्रात डीप लर्निंग मॉडेलचा वापर वाढत आहे. डीप लर्निंग मॉडेलचा आता AI खूप अजून अपग्रेड होत जात आहे. त्याच्यातनी अजून खूप नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व होत आहे आणि त्याचा वापर आपल्या मानवी जीवनातनी खूप जास्त व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रगत उपाययोजना. तांत्रिक शिक्षणातील प्रगतीमुळे विजेचा खर्च कमी झाला आहे. आता या गोष्टीने AIची इम्पॉर्टन्स काय आहे किंवा त्याच्यामुळं काय आहे, तो विजेचा खर्च कमी झाला आहे. त्याच्यानंतर स्मार्ट उपकरणे आणि ऑटोमेशनद्वारा ऊर्जा बचत. आता स्मार्ट उपकरणे आणि याच्यावर ऊर्जा बचत होणे जास्त सुरू झालेले आहे. विजेच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मशीन लर्निंगचा उपयोग करण्याचा निर्णय आहे. त्याच्यानंतर सामाजिक फायदे. कमी खर्चात जास्त वीज पुरवठा होणार आहे. ग्रामीण भागात वीज पोहोचवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा उपयोग आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा विकास म्हणजे पर्यावरणाचा बी याच्यात बरोबर खास ध्यान ठेवलं जाणार आहे. दुसरी एक न्यूज जी आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. कारण की आपल्याला माहिती आहे की नुकतंच लोकसभामध्ये खूप चर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे कारण की पहिले हॉनरेबल मिनिस्टर ते जे आहेत अमित शहा, ज्यांनी आंबेडकरबद्दल वक्तव्य केलं. त्याच्यानंतर त्यांचे विरोध पक्ष नेत्यांनी जे विरोध प्रदर्शन केलं आणि खूप आता पण ते ट्रेंडिंगमध्ये सुरूच आहे. तर त्यावर एक अशी न्यूज आलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त घटनाकार म्हणून डोक्यावर घ्यायचे आणि त्याचे अन्य विचार चातुर्यानं पायदळी लावायची ही खरी आजची फॅशन झालेली आहे. तर आजकालची गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांचे नेते किंवा घटनाकार फक्त एवढंच म्हणून नाही का त्यांना अशी ओळख करून दिली गेली आहे, बट त्यांचे अजून राष्ट्रहितासाठी, देशांसाठी जे कार्य आहेत ते कार्य अजूनही कोणाला म्हणजे मॅक्झिमम लोकांना माहिती नाही किंवा माहिती पडू देत नाही. हे आजची खरी फॅशन झालेली आहे. या लेखातनी असं दिलेलं आहे. आपण याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे माहिती करून घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचारधारा. पहिले तर राजकीय विचारधारा होती. भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. सामाजिक समता आणि लोकशाहीचे तत्वांची रुजवणूक त्यांनी आपल्या संविधानामार्फत आपल्याला दिली. सुधारणावादी दृष्टिकोन. अस्पृश्यता निर्मूलनासाठी आंबेडकरांनी दिलेले योगदान हे खूप मोठे आहे आणि खूप म्हणजे आपल्या हिस्ट्रीमध्ये असा कोणता नेता नव्हता जे की अस्पृश्यता निर्मूलनासाठी आंबेडकरांनी एवढं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं कोणी जास्त कार्य केले असेल. जातीभेदामुक्त समाज निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष
हे पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती. त्या काळातने जातीभेदाविरुद्ध बोलणे, समाज निर्माण करण्यासाठी त्यावर काम करणे हे खूप मोठी गोष्ट होती त्या काळी. त्यानंतर धार्मिक दृष्टिकोन, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून धर्मांतरणाला सकारात्मक दिशा दिली. म्हणजे आपल्या भारत देशातने धर्मांतरण करणे हे संविधानिक अधिकार जे आहे ते आपल्याला दिला. त्याच्यानंतर सर्व धर्म समभाव यांचीच अशीच भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राहिलेली आहे. सामाजिक सुधारणा, महिलाचे हक्क सुनिश्चित करणे. त्याच्यानंतर आर्थिक शोषणाविरुद्ध संघर्ष त्यांनी केला. श्रमिक वर्गासाठी कल्याणकारी धोरणं त्यांनी लावले. राष्ट्रीय योगदान, भारताच्या लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी संविधान लेखन, पाणी व्यवस्थापन, श्रमिक कायदे आणि आरक्षण प्रणालीसाठी नवीन धोरण त्यांनी जे आहे ते आणले होते. आजच्या काळातील उपयोगिता, सामाजिक समता, न्यायासाठी आंबेडकरांचे विचार आजही महत्त्वाचे आहेत. जाती व्यवस्था निर्मूलन प्रेरणादायक दृष्टिकोन आहे आणि आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारण्यासाठी मार्गदर्शन देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरून आपल्याला घेणे हे आवश्यक आहेत आणि आपल्याला आंबेडकर शिवाय पर्याय नाही असं या लेखातनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आजची तिसरी न्यूज आहे, जलद चालण्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाबावर नियंत्रण. आता हे आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि हे आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतात की आरोग्यासाठी माहिती असणे गरजेचं आहे. आणि मधुमेह म्हणजे डायबिटीज आपल्याला माहिती आहे, शुगर वगैरे होत असते, शुगरचे पेशंट असते, तर त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे यातनी दोन दृष्टिकोनातून ही न्यूज घेऊन आलेलो आहे. एक तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काही प्रश्न बनू शकते, आलाच तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपलं आरोग्य तरी या गोष्टीने आपण काळजी घेऊ यासाठी ही न्यूज आणलेली आहे. याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आहे. जलद चालण्यामुळे म्हणजे फास्ट स्पीड वॉक हे रोज करणे फायदेशीर ठरू शकते, ते आपण बघूयात. आणि उच्च रक्तदाब नियंत्रण, संशोधनाचा निष्कर्ष म्हणजे विषय, रोज जलद चालण्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे विषय होता. त्याच्यानंतर त्याचे फायदे, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, म्हणजे ब्लड प्रेशर जे आपलं वाढत राहते किंवा काही राहते ते जलद चालण्यामुळे, रोज चालण्यामुळे हे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मधुमेहाचं प्रमाण कमी होते, डायबिटीजचं प्रमाण पण कमी होते आणि डिसिप्लेडेमिया लक्षणे नियंत्रित होणार, डिसिप्लिडेमियाची लक्षणे पण नियंत्रित होतात. त्याच्यानंतर जलद चालणे ही शारीरिक हालचालीची साधी व महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणजे जलद चालण्याचे परिणाम, हृदय व रक्तविहानाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि संपूर्ण शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते. या सर्व गोष्टी जलद चालण्याचे परिणाम आहे. आणि डॉक्टरांचा सल्ला, दररोज 30 मिनिट आपल्याला चालायलाच पाहिजे. त्यानंतर व्यायामासह संतुलित आहार घ्यायला पाहिजे, चांगलं जेवण आणि रोजचे 30 मिनिट चालणे आणि व्यायाम हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ताण कमी करून मन शांत ठेवण्याचा सल्ला पण डॉक्टर करतात. म्हणजे जास्त स्ट्रेस घेऊन वगैरे राहणं ही चांगली गोष्ट नाही आहे. खरंच तर शांत डोक्याने राहणे व खुश राहणे ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या चांगल्या राहणीमानासाठी. त्याच्यानंतर आपण बघूयात उपाययोजना, जलद चालण्याची सवय अंगीकारा, म्हणजे आपल्याला रोज चालण्याची सवय हे जे आहे ते आपल्या अंगी लावण्याची गरज आहे. तांत्रिक डिव्हाइसद्वारे जसे की फिटनेस ट्रॅकर्स वगैरे तांत्रिक डिव्हाइसेस टेक्नॉलॉजी जे आलेले आहेत, जसे की आपण आता तर आपल्या मोबाईलमध्ये पण ट्रॅकर आले आहेत, त्यांना आपली प्रगती किती आहे, रोज किती आपण चालतो, किती कॅलरीज बर्न होतात, किती काय आहे, सर्व आपण रोजचं मोजमाप केलं पाहिजे, आपल्याला माहिती असलं पाहिजे. ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग यासारखे उपाय करा. योगा वगैरे ध्यान करणे हे सर्व आवश्यक आहेत आपली रोजची हेल्थ सुधारण्यासाठी.
दररोज पाणी पिया, पाणी जास्त पिया, 5 लिटर पाणी आपण पिलंच पाहिजे. 30 मिनिटे वॉकिंग झालीच पाहिजे आणि 30 मिनिटं व्यायाम देखील झाला पाहिजे. आणि सायंकाळच्या वेळी जर योग वगैरे करत असाल, आसन करत असाल तर हे पण खूप चांगली गोष्ट आहे, हे करायलाच पाहिजे. आणि चांगलं जेवण, चांगला आहार खाणे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. अशा गोष्टींनी आरोग्य आपलं नेहमीच सुधारित राहील आणि जीवन आपले खुशालीने आणि चांगले जगण्यास आपल्याला मदत मिळेल. ही सर्व गोष्ट आज आपण 3 न्यूज घेऊन आलेलो आहोत. तर यावर आपल्याला फ्युचरमध्ये प्रश्न येईल असं मला खात्री आहे. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.